नमस्कार मित्रांनो, मी नितेश. स्वागत आहे माझ्या नितेश ब्लॉग चॅनल मध्ये. तर आजचा दिवस थोडा वेगळा होता. आमचा एक भाऊजर रत्नागिरीला मेंटेनन्स साठी गेला होता, त्यामुळे आज भाऊजरवर जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. कारण पंपावरती आल्यावर मला पोर्ट मधून कॉल आले की डिझेलची रिक्वायरमेंट आहे. तर मी पंपातून निघालो सरळ पोर्टला जायला. त्याला तर म्हटलं आज तुमच्यासोबत पोर्टवरचा व्हिडिओ आपण शेअर करूया. पोर्टमध्ये कशा पद्धतीने आपलं काम चालतं. तर जाताना माझ्यासोबत सागरदा सुद्धा होता. आम्ही दोघं चाललो होतो पोर्टला. पोर्टमध्ये आता पोहोचलोय आम्ही. आता आम्ही इथे एंट्री करणार गेटवरती. एंट्री केल्यावरती आम्ही आतमध्ये जाणार. चला तर आपली एंट्री झाली आता. चला तर जाऊया आतमध्ये. कशा पद्धतीने आपलं काम कसं चालतं हे तुम्ही बघणार आहे या व्हिडिओ मधून. असा काही व्ह्यू आहे पोर्टचा आतमध्ये एंट्री होतानाचा, बघू शकताय तुम्ही. चला तर आपण पोहोचलोय आता पोर्टच्या सर्कलच्या पार्किंगच्या इथे चौगुले यार्डचा गेट आहे. इथे एंट्री करावी लागते. चला तर आपण आतमध्ये आलोय. आता आपली पहिली रिक्वायरमेंट चालू आले आणि तुम्ही बघू शकता हा चौगुले लागवण डोकेरचा असा परिसर आहे. पोर्ट असं आहे. इथे बहुतेकशी बोटीची वगैरे कामं केली जातात आणि ह्या एक बोटीमधून असे कारंजेसारखे पाणी सुटलंय. सुंदर असा नजारा. चला तर मित्रांनो, आपली रिक्वायरमेंट देऊन आपण आता पुन्हा रिटर्न पंपाकडे जाणार आहे. गेट आउट करायचा. गेट आउट केल्यानंतर आपण सरळ पंपाकडे जाणार आहे. चला तर मित्रांनो, झालं आपली इकडची रिक्वायरमेंट सगळी. आता आपण चाललोय पंपाकडे पुन्हा. पटापट जाऊया. वाजलेत पण 2:30. भूक पण लागली जोरात दोघांना. तर भाऊजर चालवण्याचा आनंद तितकाच मोठा असतो, तेवढी जबाबदारी पण जास्त असते, पण मजा पण तितकीच येते. मित्रांनो, काम कोणतेही असो, मी स्वतःहून पुढे येऊन ते काम करत असतो. आज ती वेळ माझी होती आणि तो दिवस माझा सफळ झाला. तर मी पोहोचलो आता पंपाकडे. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये.